डन. एकच मिनटा वैशाली. आता तुम्ही जे पाण्यात न दिलं तर त्याच्यानंतर मग जो परिणाम झाला तणनाशकामुळे तर त्याचा काही परिणाम मग दिसायला लागला का तुम्हाला? हो, हे पाण्यातून गेला त्याच्यानंतर खूप रिझल्ट भेटला कांद्याचा. खूप म्हणजे काय काय परिणाम दिसायला लागले त्याचा? कांद्याची पात एकदम अशी एकदम हिरवीगार हां आणि चांगली वाढ झाली कांद्याची पात. म्हणजे एकसारखा तुम्हाला कांदा तिथे तयार व्हायला. आता दुसरं तुम्ही काही फवारणी किती घेतली याच्यावर? परत मी थोडे शेंडे त्याचे काय असं पिवळे पडायला लागले. हां. त्याच्यानंतर परत आपण फवारणीतून मल्टीप्लाय वापरलं. बरोबर. परत साधारणतः 38 गुंठे होता त्याच्यामध्ये तुमची किती फवारण्या झाल्या आणि किती किलो जमिनीतनं सोडलं? मी 2 किलो हां पाण्यातून सोडलं. हां आणि 2 किलो फवारणीवर सोडलं. फवारणी हे साधारणतः 4 किलो हे तंत्रज्ञान 38 गुंठ्यासाठी गेलं. 38 गुंठ्याला तुम्हाला खर्च किती आला आपल्या तंत्रज्ञानाचा? तो बॉक्स किती रुपयाचा मिळाला तुम्हाला? एक बॉक्स 4,000 रुपये. 4,100 असेल. 41 रुपये. 41 रुपयाचा तो बॉक्स असेल. तर 41 रुपयाचा बॉक्स दिल्याच्या नंतर तुम्ही तेवढा खर्च त्याला केला. तुमचा रासायनिकचाही दरवर्षी जो चालू आहे किंवा बाकीचे शेतकरी करतात तो तेवढा तुम्ही केला. तर बाकीच्यापेक्षा खर्च तुमचा जास्त आला का कमी आला त्याच्यामध्ये? थोडं सरासरी त्याच्यात हे आपलं मल्टीप्लाय वापरल्यामुळे खर्च मला कमी आला. कमी आला. बाकीचा फवारा सुरुवातीला पहिला डोस येण्याचा थोडा वापरला होता रासायनिकचा. हां नंतर दुसरा डोस काही दोनच दोन जे रासायनिकचे डोस आहेत ते त्यांचे कमी झाले आणि एकंदरीत बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा थोडासा जो खर्च होता तो कमी आला. सुरुवातीला आपल्याला खर्च कमी आलाच पाहिजे असं नाही, पण जो बाकीचा शेतकरी खर्च करतोय 20,000 तर 20,000च आपण करून आपलं उत्पादन किती वाढलं इथं? साधारणतः 38 गुंठ्यामध्ये किती ट्रॉली आपल्या भरल्या? 7 ट्रॉल्या भरल्या साठी साहेबांच्या. म्हणजे एक जर ट्रॉली आपण 2.5 टनाची पकडली, मार्केट ट्रॉलीने आपण हा कांदा भरला असेल तर 2.5 टनाची एक ट्रॉली आहे. अशा 7 ट्रॉल्या म्हणजे जवळजवळ 17.5 टन म्हणजे 18 टन इथं ॲव्हरेज 38 गुंठ्यामध्ये पडलेला आहे. आणि या परिसरामध्ये बाकीचे जे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांचा तुम्हाला काय अंदाज आहे किती ॲव्हरेज येतं इथं? त्यांचं खूप कमी ॲव्हरेज निघलेले, साईज पण कमी. त्यांना तरी किती ट्रॉल्या भरल्या असं काही तुमच्या कानावर आहे का? त्यांची 5-6 ट्रॉल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या रासायनिक ते पण एका एकर मध्ये क्षेत्रामध्ये तिने रासायनिक खत वापरून तरी 5-6 टाकले. 5-6 ट्रॉल्या त्यांच्या निघत. म्हणजे एक ट्रॉली आपली त्याच्यातही जास्त झाली. त्याच्यातला कांद्याची साईज दाखवतो का आम्हाला? कलर आणि साईज कोणत्याही कांद्याची साईज असतो वैशाली मॅडम पण दाखवतो ती कांद्याची साईज. तुम्हाला जेव्हा पांढरी मुळी वगैरे बघितलं याच्यात काय चेंजेस दिसले तुम्हाला? मुळी वगैरे काढताना चिंगडी चिंगडी थोडीफार नाही. आता प्रत्येक शेतकरी जेव्हा कांदा काढत असतो तेव्हा कांदा काढताना तुम्हाला काही वेगळा अनुभव आला का? सहज एकदम रान एकदम फुसक. हा. तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा मल्टीप्लायर आपण हे तंत्रज्ञान वापरतो त्यानंतर कांद्याच्या शेतामध्ये अनेक पांढरी मुळींची जी संख्या तयार होते त्यामुळे रान भुसभुशीत होतं आणि सहज कांदा आपल्याला निघतो, काढण्यासाठी निघत असतो. तर तसं रान तुमचं झालंय. बाकीच्या शेतकरी जे आहेत जे कांदा उत्पादक त्यांना तुम्ही काय सल्ला देणार? हे वापरलं पाहिजे का? हो, 100% वापरलं पाहिजे. रासायनिक खताचा वापर कमी केला पाहिजे. हां. आणि मल्टीप्लायचा आपला वापर जास्तही करायचा पाहिजे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.